अशाच आपल्या परिसरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचा चॅनलला सबस्क्राईब करा। मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र शासनाने 2 सप्टेंबर 2025 रोजी काढलेला जी.आर. त्वरित रद्द करावा अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने केली आहे। या संदर्भात शिंदखेडा येथील तहसील कार्यालयात नायब तहसीलदार शारदा बागले यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले। तसेच तहसील कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली। निवेदनात म्हटले आहे की ओबीसी मध्ये अगोदरच 250 पेक्षा जास्त जातींचा समावेश आहे। त्या जातींनाच अजून पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेले नाही। यात पुन्हा एक मोठा वर्ग ओबीसीत समाविष्ट करून राज्य सरकार मूळ ओबीसींवर अन्याय करत आहे। भारतीय राज्यघटनेत सामाजिक राजकीय न्यायाची तरतूद आहे। नव्या जी.आर. नुसार जर मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले तर तेच ओबीसी प्रवर्गातून स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधित्व करतील। यातून ओबीसी बांधवांना राजकीय न्याय कसा मिळेल असा प्रश्न उपस्थित होत आहे। यामुळे ओबीसी केवळ मतदानापुरतेच शिल्लक राहतील। सगळे सोयरे किंवा सरसकट हा आरक्षणाचा निकष नसून सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास हा आरक्षणाचा निकष आहे। या निकषानुसार मराठा समाज ओबीसी आरक्षणासाठी पात्र होत नाही। असे असतानाही शासनाने जी.आर. काढला आहे, तरी सदर जी.आर. त्वरित रद्द करण्यात यावा। ओबीसी समाजाचा विचार करून ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। गोपाल देवरे माजी महानगर अध्यक्ष समता परिषद धुळे, सुनील चौधरी माजी विरोधी पक्षनेता शिंदखेडा नगरपंचायत, दीपक अहिरे माजी नगरसेवक, दत्तू आबा माळी माजी सरपंच भडणे, योगेश पांडुरंग युवक जिल्हाध्यक्ष समता परिषद धुळे, अनिल माळी सर युवक तालुका अध्यक्ष शिंदखेडा, मुकेश माळी युवक शहर अध्यक्ष शिंदखेडा, जयेश जाधव सावता परिषद तालुका अध्यक्ष शिंदखेडा, किशोर माळी, महेंद्र माळी युवा सेना अध्यक्ष, ईश्वर माळी ओबीसी जिल्हाध्यक्ष धुळे, भिकन बाबिस्कर व ओबीसी समाज बांधव उपस्थित होते। श्री न्यूज शिंदखेडा। आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने शिंदखेडा तहसील कार्यालयात ओबीसी आरक्षणासंदर्भात निवेदन देण्यात आलं। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष भुजबळ साहेब यांच्या आदेशान्वये तसेच कार्याध्यक्ष समीरभाऊ भुजबळ यांच्या आदेशाने बाळासाहेब कर्डक, दिलीप अण्णा खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज शिंदखेडा तालुक्यात तहसीलदाराला निवेदन देण्यात आलं। जो काही जी.आर. 2 सप्टेंबर रोजी काढण्यात आला की ओबीसीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याचा बाबतचा जो जी.आर. काढण्यात आला तो रद्द करण्यात यावा। आधीच ताटामध्ये कमी असताना आणखी लोकांना त्या ठिकाणी जेवायला बसवणं हे सरकारची जी हे आहे ते भावना अतिशय चुकीची आहे। आधीच ओबीसींना कमी मिळतं आहे आणि त्याच्यातच आणखी जर लोकांना जर जास्त दिलं, दुसरे लोक जर जास्त टाकले तर नक्कीच जे मूळ ओबीसी आहेत त्यांच्यावरती अन्याय होईल आणि ओबीसी फक्त नावालाच राहील। जे मूळ ओबीसी जो आहे तो नावालाच राहील, त्याला कुठलाही प्रकारचा फायदा ओबीसीच्या माध्यमातून राजकीय असो शैक्षणिक असो असा कुठलाही प्रकारचा फायदा त्या ठिकाणी घेण्यात येणार नाही। जर हा जी.आर. जर त्वरित रद्द करणार नाही तर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जर रस्त्यावर उतरून मोर्चे, आंदोलन आणि रस्ता रोको आणि उपोषणाद्वारे त्या ठिकाणी आंदोलन सुरू करण्यात येईल।